नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. कॉकरोच जनता पार्टी या नावानं डिजिटल प्लॅटफॉर्मवर गेल्या महिनाभरापूर्वी एका पार्टीची स्थापना झाली आणि या कॉकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा हे छत्रपती संभाजीनगर येथील मूळ रहिवासी, सध्या बोस्टन अमेरिकेत राहणारे अभिजित दिपके हे करत आहे. कॉकरोच जनता पार्टी आज भारतात नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर रस्त्यावर उतरणार आहे. आजचं आंदोलन हे नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणासंबंधात आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी नैतिकतेची चाळ बाळगून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी कॉकरोच जनता पार्टीची प्रमुख मागणी आहे. अभिजित दिपकेबरोबरच देशातीलही काही तरुण मंडळी त्यांच्यासोबत आहे आणि ही तरुण मंडळी आजच्या आंदोलनाला सहभागी होणार आहे. अभिजित दिपके आज सकाळी 8 वाजता नवी दिल्ली येथील विमानतळावर बोस्टन येथून निघून उतरलेले आहे. आता ते तिथून आपल्या आंदोलनासाठी परवानगी मागण्यासाठी थेट संसद मार्ग पोलीस स्टेशनवर जाणार असून तिथेच त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना बोलवून घेतलं आहे. तसं पाहता नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरच आंदोलनं, उपोषण वगैरे करण्याची परवानगी आहे, पण त्यासाठी एक आठवड्याभरापूर्वी रीतसर परवानगी घ्यावी लागते आणि कॉकरोच जनता पार्टी, अभिजित दिपके किंवा त्यांच्या इतर यांनी तशी परवानगी घेतलेली नाही. मग आज संसद मार्ग पोलीस स्टेशन त्यांना परवानगी देतं की नाही आता काही काळानंतरच स्पष्ट होणार आहे. तसा देशातील बेरोजगार तरुण, विद्यार्थी यांच्या समस्या गंभीर आहे आणि त्या समस्या कशा सोडवायच्या यासाठी आता अभिजित दिपकेचा हा कॉकरोच जनता पार्टी पक्ष प्रयत्न करत राहील असं दिसतं. अभिजित दिपके यांनी आजच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या समर्थकांना त्यांनी कसं आंदोलन करावं, काय करावं याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येकानं हातात पुस्तक आणावं, पुष्प आणावी असं त्यांनी सांगितलं असून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांबद्दल सुधार्य म्हणून त्यांना फुलं द्या असं त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरच्या संदेशावरून म्हटलेलं आहे. आता बघूया आंदोलन कसं होतं, आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो आणि पुढे त्याचे काय परिणाम होतात याकडं संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे पण लक्ष लागून राहणार आहे. नक्की 2 जून रोजी येरमाळा येथील येडेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी कीर्तनकार परमेश्वर आणि त्यांच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीसंदर्भात गुन्हा तर दाखल झाला आहे. 4 जणांवर तो गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अद्यापही या 4पैकी कोणालाही पोलिसांनी अटक केलेली नाही. पोलीस तपास सुरू असेल, मग तपासात काय आढळून येतं त्यानुसार पोलीस पुढची कारवाई करतील आणि कदाचित 1-2 दिवसात ज्या 4 जणांवर परमेश्वर
यांच्या पत्नी रुपाली यांनी कडा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे आणि ती तक्रार नोंद करण्यात आल्यानंतर 0 नंबरनं ती येरमाळा पोलीस स्टेशनला आलेली आहे आणि आता येरमाळा पोलीस स्टेशन या प्रकरणी तपास करत आहे आणि लवकरच ते ज्यांच्या विरोधात रुपाली आणि परमेश्वर यांनी तक्रार दिलेली आहे त्यांना अटक करतील अशीच सर्वांना आशा वाटते. काल आमचे मित्र गोलंदाजी मित्रमंडळाचं सक्रिय असलेले पांडुरंग ज्ञानोबा शिंदे उर्फ पांडुदादा यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त काल अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. परिमल मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला धाराशिव शहरातील नामवंत डॉक्टर भारत माने, जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन सतीश उर्फ सत्यनारायण लोमटे, तेरणा कारखान्याचे माजी संचालक आप्पासाहेब पाटील, NVP शुगरचे सर्वेसर्वा नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, शामराव कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि समाजवादी चळवळीत आजही सक्रिय असलेले प्राध्यापक अर्जुन जाधव, राधेश्याम सोमाणी, तेरणेचे माजी संचालक LS जाधव, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर हंबिरे आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. पांडुरंग दादा शिंदे यांना त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आरोग्यदायक जावो अशीच आपल्यांना यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा. आता आपण इथं थांबतोय. तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.